स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोकुळचे संचालक चेतन नरके यांना हातकणंगले मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती। मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 3 वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू असल्यामुळे तसेच एवढ्या कमी वेळामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पोहोचणे शक्य नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांची ऑफर गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी नाकारले। मात्र कोल्हापूरमधूनच अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचे संकेत देखील त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिले आहेत। मला त्यांनी हातकणंगले या ठिकाणी लोकसभा लढवावी अशी त्यांनी विचारणा केली होती। 2-3 दिवसापूर्वी संध्याकाळी उद्धव साहेबांची आणि संजय राऊत साहेबांची माझी बैठक झाली। त्याच्यामध्ये त्यांनी मला ही स्ट्रेट ऑफर दिली आणि त्यांनी हा निर्णय माझ्यावर सोपवला की तुला हे करायचं असेल तू करू शकतोस आणि ज्या वेळी तू ठरवशील त्यावेळी तुझी उमेदवारी आपण जाहीर करू। त्याबरोबर त्यासाठी जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब देखील त्यावेळी उपस्थित होते। त्यांचीही त्यांनी अनुकूलता आणि त्यांनी याच्यासाठी होकार दर्शवला। पण मला माझ्या कार्यकर्त्यांची ज्यावेळी मी बोललो, माझ्या वडिलांची ज्यावेळी मी चर्चा केली, त्यावेळी एवढ्या नवीन हातकणंगले जरी भाग माझा असला, माझं पन्हाळा जिथं माझी शेती आहे, जवळपास 30 गावं पन्हाळ्याची नदीखालची तिथं येतात, शाहूवाडी जिथं माझं गोकुळच्या माध्यमातून माझं आणि माझ्या वडिलांचं देखील काम आहे, असं 3-3.25 लाखाचा मताचा गठ्ठा तिथं असल्यामुळं त्यांनी मला वाटलं की मी अतिशय चांगला उमेदवार तिथं होऊ शकतो आणि त्या पद्धतीने मला त्यांनी ऑफर दिली आणि सगळ्यांची मान्यता असल्यामुळे मला वाटलं की इथं करता येईल अशी त्यांची एक भावना होती। पण एवढ्या कमी वेळात मला वाटतं लोकांच्यापर्यंत पोचणं, सांगली वाळवा या भागामध्ये माझा संपर्क कमी आहे आणि तिथं पोचणं, इफेक्टिव्हली तिथं काम करणं मला थोडंसं अशक्य वाटलं आणि त्याचमुळं मी संजय राऊत साहेबांना थोड्या वेळापूर्वी फोन करून नम्रपणे त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानले की त्यांनी मला या पद्धतीचं लायक समजलं की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी कन्सिडर केलं आणि तिथं मला एक देण्याची इच्छा व्यक्त केली। खरोखरच मी उद्धव साहेबांचं आणि पूर्ण शिवसेना गटाचं, संजय राऊत साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला याच्यासाठी एवढं मला संधी द्यायची त्यांनी प्रयत्न केला। पण दुर्दैवानं मला तिथं पोचणं वेळेत शक्य होणार नाही, त्यामुळं मी नम्रपणे माझा नकार मी त्यांना हातकणंगले लोकसभेसाठी सांगितलेला आहे। कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे जवळपास 2.5 ते 3 वर्ष माझं काम इथं सुरू आहे। सामान्य माणसाची माझी नाळ माझ्या 3 पिढ्यापासून लोकांची जोडलेली आहे। शिक्षण, दूध व्यवसाय, भाजीपाला संघ, शेतकरी संघ असे बऱ्याच पद्धतीच्या माध्यमाने माझे वडील KDCC बँकेच्या माध्यमातून असेल, मी माझे आजोबा DC यांना कुंभिकासरी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहोत। चांगल्या पद्धतीने 3 पिढ्या आम्ही समाज कल्याण करत आहोत। मागच्या 2.5 वर्षाचं माझं काम हे कोल्हापूर लोकसभेला टार्गेट धरून मी केलेलं होतं। सगळ्या लोकांच्यापर्यंत मी पोचलेलो होतो आणि मला लोकांच्यामध्ये पोचल्यावर लक्षात आलं की जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एखादा तरुण जो वेगळ्या विचारानं येऊ शकतो, हा तिसरा पर्याय देणं एक मी जागृत नागरिक म्हणून माझं कर्तव्य मला वाटलं आणि मला वाटतं की आत्तापर्यंत मी जिथं काम केलं आहे, लोकांना आजही मला बरेच फोन येतात आणि सांगतात की साहेब तुम्ही माघार घेऊ नका आणि याच्यामध्ये तुम्ही रिंगणात राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच मी विचार करतोय। माझे आजपासून या वाजल्यापासून मी 2-3 दिवस माझा प्रचार मी थांबवला होता, कारण हातकणंगल्याचा विषय क्लिअर करण्याशिवाय कोल्हापूर लोकसभेमध्ये बोलणं चुकीचं ठरलं असतं। तर माझा प्रचार उद्यापासून परत सुरू होतोय। माझ्या टीम आजपासून परत माझे कार्यकर्ते ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये अजून बरंच पाणी पुलाखालनं जायचं आहे, बरेच चेंजेस होणार आहेत। त्यात लोक काय काय वाहून जाणार आहेत, काय काय धक्कादायक गोष्टी पण समोर येणार आहेत।